काल रात्री 10 वाजता ज्येष्ठ बंधूंच्या पोराला सतत उलट्या होत असल्याने दवाखान्यात नेला असता बाजारपेठेतले सर्व दवाखाने मेडिकल बंद होते. म्हणून सहजच 7 क्रमांक डॉक्टर कुलकर्णीचा दवाखाना चालू आहे का पाहावं म्हटलं तर चालू होता. तपासल्यानंतर वैद्यराज कुलकर्णी म्हणाले, काही नाही, किरकोळ आहे, ह्या गोळ्या घेतल्यानंतर लगेच मोकळा होईल. त्यांनी दवापाणी दिला. मग मी म्हणालो, साहेब किती झाले आपले? ते म्हणाले, दे काय देशील ते. 10-20 रुपये. मी त्यांना जास्त पैसे दिले तर त्यांनी त्यातले केवळ 20 रुपये घेतले. चिंतन करण्याचा विषय आहे हा. एकदा मी म्हटलं की डॉक्टर काका इतके कमी पैसे का घेता, प्लीज थोडे अजून घ्या. तर ते हसत हसत म्हणाले की जास्त पैसे घेऊन करू काय त्याचं, आणि ते ठेवू कुठे? मला इतक्याच पैशात औषध देऊन माझ्या पुरेसे पैसे मिळतात, तर मी लोकांना काल उबाडून फसवून पैसे कमवू? त्यांचंच वय 76 आहे. दवाखान्याला 43 वर्ष झाली. पूर्वी दवाखान्यावर जनसेवा दवाखाना असा फलक होता. आता तोही नाही. त्या नावाप्रमाणेच ते जनतेची सेवा करतात. त्यांचा ज्येष्ठ पुत्र ऑस्ट्रेलिया तर कनिष्ठ पुत्र चेन्नईमध्ये आहे. कौटुंबिक आर्थिक स्थिती चांगली आहे, तरी देखील ते जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. असे भूमिपुत्र या भारतमातेसाठी आदर्शवत आहेत. लोणावळाजवळ पवना धरणाखाली पवना नगर नावाच्या खेड्यामध्ये छोट्याशा बाजारपेठेत कुलकर्णी साहेबांचा दवाखाना आहे. अशा थोर व्यक्तींना माझा सादर प्रणाम.